नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वारंवार विचारलेले प्रश्न, अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी चला मग चालू करू। पहिला प्रश्न आहे, पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय काय असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 3 स्टार, लाल निळी फीत व मपोसे हे पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर असतात। 3 स्टार, लाल निळी फीत व मपोसे। पुढचा प्रश्न, येतो शौर्यस्ततो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? येतो शौर्यस्ततो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, फोर्स वनचे बोधवाक्य आहे। पुढचा प्रश्न, AIPT पुणे संस्था कोणासंबंधी आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, सेनादल शारीरिक शिक्षण। AIPT पुणे संस्था सेनादल शारीरिक शिक्षणाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, जळगाव या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही, जळगाव। पुढचा प्रश्न, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कुठल्या शहरात आहे? नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कुठल्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, नागपूर या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, पोलीस महासंचालक महानिरीक्षकाच्या 57व्या अखिल भारतीय परिषदेचे यजमान कोणते राज्य आहे? पोलीस महासंचालक महानिरीक्षकाच्या 57व्या अखिल भारतीय परिषदेचे यजमान कोणते राज्य आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, नवी दिल्ली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव काय आहे? महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, प्रभात कुमार हे नाव आहे महासंचालकांचे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र कारागृह विभागाचे महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्र कारागृह विभागाचे महासंचालक, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, प्रशांत बुर्डे। श्री प्रशांत बुर्डे हे महासंचालक आहेत कारागृह विभागाचे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले IGP कोण होते? पहिले IGP महाराष्ट्र राज्याचे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले IGP आहेत। पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर रेंजचे स्पेशल IGP कोण आहेत? स्पेशल रेंजचे IGP कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, वीरेंद्र मिश्रा। छत्रपती संभाजीनगर रेंजचे स्पेशल IGP वीरेंद्र मिश्रा हे आहेत। पुढचा प्रश्न, जानेवारी 2024 मध्ये देशातील पोलीस महासंचालकांची परिषद कोठे संपन्न झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, जयपूर या ठिकाणी। जयपूर या ठिकाणी जानेवारी 2024 मध्ये देशातील पोलीस महासंचालकांची परिषद संपन्न झाली आहे। पुढचा प्रश्न,
नांदेड परिक्षेत्राचे सध्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शहाजी उमप. नांदेड परिक्षेत्राचे सध्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप हे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अप्पर पोलीस आयुक्त. सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे अप्पर पोलीस आयुक्त. पुढचा प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ठाणे व रायगड. ठाणे व रायगड यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, यापैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. पुढचा प्रश्न, ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत? ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आशुतोष डुंबरे. आशुतोष डुंबरे हे ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 एकूण 20 पोलीस स्टेशन आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण 20 पोलीस स्टेशन आहेत. पुढचा प्रश्न, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश डॅश दर्जाचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे आहे. अप्पर पोलीस महासंचालक. पुढचा प्रश्न, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली आहे? मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1 ऑक्टोबर 2020 मध्ये. 1 ऑक्टोबर 2020 मध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? ऑप्शन आहेत 10, 11, 13, 14. या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? मित्रांनो, तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.